नमस्कार. नवीन अपडेट या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. तर लाडकी बहीण योजनेचा या 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळण्यात येणार आहे. सरकारची दरमहा होणार 900 कोटींची बचत. त्यामुळे राज्यातील वाढता आर्थिक बोजा कमी होईल. या प्रक्रियेमुळे राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25% लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर बऱ्याच बहिणींचे काही त्यांच्या अटी आहेत, त्या अटीमध्ये बसत नसल्यामुळे त्यामुळे बऱ्याच बहिणींचे अर्ज हे बाद होणार आहेत. तर आपण पुढे बघूया. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, जेणेकरून योजनाचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल. त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोजा कमी होईल. या प्रक्रियेमुळे राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25% लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारचे दरमहा 900 कोटी रुपयांची बचत होईल असे सांगितले जात आहेत. तर या प्रकारे आपण बघू शकतात, त्यांनी निकष दिले होते. त्या निकषात ज्याही बहिणी बसत नसतील, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, अशा लाडक्या बहिणींना किंवा दुसरी योजनाचा लाभ घेत असेल अशा बहिणींना लाभार्थ्यांच्या सध्याच्या संख्येनुसार राज्याच्या तिजोरीवर वर्षाला 42,000 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. महायुतीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना निधी दरमहा 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. फडणवीस सरकारने आता 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू करण्याची घोषणा केली आहे. या वाढीमुळे यादीत छाटणी न केल्यास राज्याला सुमारे 60,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील. तर अशा प्रकारे अपडेट आली होती, त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ होता. तर 25% म्हणजे 60 लाख बहिणींचे अर्ज हे बाद होऊ शकतात. पण आपण जर निकषात बसत असाल तर आपला अर्ज बाद होणार नाही, हे फायनल आहे. आयकर भरण्याव्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे. नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या योजना देखील लाडकी बहिणी यादीत जोडल्या जातील. तर या प्रकारे अपडेट होती. धन्यवाद.